राजकारणात खळबळ, बड्या नेत्याचं मंत्रिपद जाणार, राष्ट्रवादीकडून जुन्यांसह या नव्या चेहऱ्यांना संधी। राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे। लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे। नरहरी झिरवळ यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे। त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांच्यासह सुनील शेळके आणि राजू नवघरे यांच्या मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। गेल्या काही काळापासून राज्यासह केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत। अशातच आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे। लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे। नरहरी झिरवळ यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे। त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांच्यासह सुनील शेळके आणि राजू नवघरे यांचा मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे। त्यामुळे आता संपूर्ण राज्याचं लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे आहे। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया। या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि सुनील शेळके यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। तसेच विदर्भातून राजू नवघरे यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। तर मंत्री नरहरी झिरवळ यांचं मंत्रिपद जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। झिरवळ यांच्यासह इतर काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। त्यांच्या जागी काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतणार, धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये मुंडे यांची वर्णी लागलेली होती। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। मात्र आता त्यांचा समावेश पुन्हा एकदा मंत्रिमंडळात केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच पुणे जिल्ह्यातून आमदार सुनील शेळके यांचं देखील नाव मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचं बोललं जात आहे। या दोघांना कॅबिनेटमध्ये स्थान दिलं जाऊ शकतं। तर विदर्भातून आमदार राजू नवघरे यांनाही मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।